तर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे। सुनेत्रा पवारांविरोधात आमचा पक्ष उमेदवार देणार नाही असं सुळेंनी स्पष्ट केलंय। तर अजित पवारांच्या कुटुंबाबद्दल आम्हाला सद्भावना आहेत असं राऊतांचं म्हणणं आहे। बिनविरोध निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे असं राऊत यांनी म्हटलंय। च्याकडून सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट द्यायचा विषयच येत नाही, म्हणजे ती सीट अर्थातच आम्ही लढणार नाही। त्याच्यामुळे आमच्याकडून आणि अर्थातच महाविकास आघाडीचा विचारही तसाच असेल, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे कधीच सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट देणार नाही। माझ्या माहितीप्रमाणे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विधिमंडळात जाणार आहे। तिथे कदाचित सर्व प्रमुख राजकीय पक्ष महाविकास आघाडीतले त्यांच्याशी त्यांची चर्चा होईल आणि त्यानंतर तो एकत्रित निर्णय घेतला जाईल। जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात की निवडणूक बिनविरोध व्हावी, यातला विरोध हा शब्द फार महत्त्वाचा आहे। नक्कीच अजितदादा पवार यांच्याविषयी आमच्या मनामध्ये एक सद्भावना, सहानुभूती त्यांच्या कुटुंबाविषयी आहेच, पण मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे।